नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। उन्हाळा चालू झाला की आपल्याला वेध लागतात ते वाळवणाचे। आता ह्या वाळवणामध्ये सर्वांचा आवडता पदार्थ कोणता? तर खिचया पापड। खिचया पापड म्हणजे तांदळाचे पापड, कारण सर्वांनाच आवडतात, करायलाही सोपे आणि खायलाही सोपे। पण प्रमाण जर परफेक्ट असेल तर पापड अजिबात चुकत नाहीये। इथे मी माझा जुना तांदूळ घेतला होता, स्वच्छ धुवून सुकून गिरणीवरून बारीक दळून आणला होता। आता इथे प्रमाण सांगते मी। इथे अर्धा किलोमध्ये 3 वाट्या भरला माझा पीठ। 3 वाट्यासाठी मी 1/6 वाटी, एका वाटीला पाणी, ह्याप्रमाणे 4.5 वाटी पाणी टाकलं। 1.5 चमचा पापड खार, 1.5 चमचा मीठ आणि 1.5 चमचा जिरं आणि थोडंसं तेल। पाण्याला छान उकळ खळखळून आली की त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि एक वाफ काढली की पीठ मळून घ्यायचं। इथे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे माझं, कढईमध्ये अजिबात पीठ चिटकलेलं नाही। आता पापड अजून हलके होण्यासाठी मी इथे पीठ मळून घेतलं आणि कुकरला 2 शिट्या काढून घेतल्या, त्याच्यामुळे पापड पूर्ण हलका झाला माझा आणि पीठ एकदम सॉफ्ट झाले। आता इथे आपण याच्या लाट्या करून घेऊया। लाट्या तयार झालेल्या आहेत। मी सुरुवातीला थोडंसं तेल लावलेलं, नंतरच्या पापडाला अजिबात तेल लावलेलं नाही आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे लाटता येतील त्याप्रमाणे इथे तुम्ही पापड बनवू शकता। मी इथे दोन्ही प्रकार इथे दाखवलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही पापड इथे पातळ असे लाटून घ्यायचे। आता पापड इथे झालेले आहेत आणि छान सुकलेले आहेत, एकदम कडकडीत। आता आपण हे पापड तळून बघूया। तळताना पण तेल चांगलं गरम झालं की तळून घ्यायचे। आता इथे चौपट फुललेला पापड माझा इथे झालेला आहे आणि पूर्ण हलका पापड आणि कुरकुरीत। नक्कीच तुम्ही असे पापड करून बघा। आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा।